संचालन तर फार अप्रतिम चाललं आहे. पेशाने प्राध्यापक आहे, पण सूत्रसंचालन ऐकून मलाही थोडं टेन्शन आलं की हा विषय मला दिलेला आणि तुम्ही मगाचपासून माझ्याबद्दल बोलताय. नाहक लोकांचं मनामध्ये खूप काहीतरी असेल, हा माणूस खूप काहीतरी बोलणार. पेशाने मी प्राध्यापक असलो तरी श्रोता म्हणून मी जास्त वेळा बसतो. वक्ता म्हणून बोलायची फार कमी संधी असते. आणि वक्ता म्हणून बोलायचं जरी असलं तरी शेती कशी करावी, कशी फायद्यात जाईल आणि शेती का करावी याबद्दल माझं बोलणं जास्त असतं. नेमकं आज मला इथे बोलवलं आहे. ओळख करून देताना मला वाटतं थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे. त्या ओळखीमध्ये काही गोष्टी राहिल्या, त्यातल्या काही मी पुऱ्या करतो. म्हणजे माझ्यावरती किती दबाव आहे भाषण करताना ती तुमच्या लक्षात येईल. तर मी इथलाच विद्यार्थी आहे गोगटे कॉलेजचा आणि इथला जावई पण आहे. त्याच्यामुळे अडचण अशी आहे की घरासमोर बोलताना सोपं असतं, बायकोच्या घरी बोलताना कठीण जातं. तर अशा या वातावरणामध्ये मला आज तुम्ही बोलावलं आणि बोलायला सांगितलं. तो विषय काय तो पुढे येऊच, कारण मलाही फार बरं वाटलं की माझे विद्यार्थी इथे बसलेले आहेत. एवढा क्लिष्ट विषयाला, इतका क्लिष्ट विषय ऐकायला ते इथे आले, त्याबद्दल मला खूप खूप बरं वाटलं. कारण माझी आणखी मिस्टर संतोष तावडे यांची अडचण सेम आहे. वृक्ष विषयांचे आम्ही प्राध्यापक किंवा वृक्ष विषयांच्या संबंधित आम्ही लोक आहोत. व्यासपीठावरील या 50 वर्ष ज्या संस्थेशी जे निगडीत आहे आणि जे खूप वर्ष याशी काम करतात, कारण मला माहिती आहे मराठा समाजाची संस्था चालवणं तसं सोपं नाही. बाकी सगळ्या चालतात, कारण आमच्याकडे गुण जास्त अवगुण जास्त गुण कमी अशातला प्रकार. कारण पूर्वी आम्ही एकाच जिल्ह्यात होतो, आता तो सिंधुदुर्ग निराळा झाला. कारण तिथे कबड्डीच्या मॅचसारखी परिस्थिती आमच्या समाजाची आहे. कबड्डीला तुम्हाला माहिती असेल प्रेक्षकांना सगळ्यात जास्त कळतं, त्याच्यानंतर राखीव जे खेळाडू असतात त्यांना कळतं, नंतर खेळाडूंना कळतं आणि सगळ्यात कमी त्या अंपायर्सना कळतं. तशी आमची स्टेजवरती जे आहेत समाजाचे लोक त्यांना सगळ्यात कमी कळतं, असं खाली बसलेल्या लोकांचा समज असतो. आणि आमच्याकडे तर फारच छान सिंधुदुर्गात. ह्यो माका काय सांगितलं, आमची झिजली याच्यात ही बोलायची एक पद्धत आणखी आहे. तर अशा संस्थेचे आपण अध्यक्ष खूप वर्ष, आपल्याबद्दल खूप गौरवोद्गार काढले. तुमचा या ठिकाणी मला उल्लेख करावा असा वाटतो. डॉक्टर रमेश चव्हाण साहेब, श्रीयुत केशव इंदुलकर साहेब, आज आपण इथे आहात. आपल्या सौभाग्यवती पण इथे आहे. श्रीयुत कमलाकर आत्माराम देसाई तिथे नाही पण कोषाध्यक्ष. त्यांना आमचे सुनील दत्त आनंदराव देसाई कार्याध्यक्ष आहेत. जरा नाव तुमचं उशिरा घेतलं, घरी काही सांगू नका. त्याशिवाय विशेष पाहुणे इथे आहेत. कर्नल चतुर साहेब आहेत. कर्नल चतुर आपलंही स्वागत करतो. माझ्या फिशरीज फॅकल्टीचे डीन इथे आलेले डॉक्टर अनिल पावशे, आमच्याकडे असलेल्या एका डिप्लोमा कॉलेजचे प्रिन्सिपल आणि डीन डॉक्टर चौधरी, माझ्यासमोर बसलेले ज्येष्ठ सस्त लोक, माझ्या समोर बसले प्राध्यापक वर्ग आणि आपले सगळे विद्यार्थी बंधू भगिनी. खरं तर मला वाटतं 20-22 दिवसापूर्वी फोन आला तुमच्या संध्या मॅडमचा की तुला 50वांचा वर्धापन दिन आहे, तुला यायला पाहिजे आणि तू येणार आहेस. मी शक्यतो नाही कोणाला म्हणत नाही, जमलं नंतर सांगतो कशी अडचण येते. मी माझ्या टेक्निकल ऑफिसरला बोललो, म्हटलं 25 तारीखला बघ जरा काय काय आहे ते. तेव्हा सर 23 तारीखला तुम्ही नाशिकला आहात, दिंडोरी मठाचा एक प्रोग्राम आहे, त्याला प्रमुख पाहुणे आहात तुम्ही. आणि 26 जानेवारी आहे सकाळी. संध्याकाळी तुम्हाला मुंबईला राजभवनात ॲट होमला जायचं. आपण त्यांना कळून टाकूया ना म्हणून. बाबा म्हटलं तर 23 तारीखचा कार्यक्रम कॅन्सल कर, 25चा काय कॅन्सल कर. मग 23ला आम्ही आबासाहेबांना फोन केला की मला यांना शक्य नाही आहे, मला जरा रत्नागिरीला जायला लागेल आणि मग इकडे येणं
मग इथला कार्यक्रम घेऊन होता पुढचे कार्यक्रम. खरं तर ज्यावेळी हे झाल्यानंतर मला पत्रिका द्यायला निर्देश आला. मी पत्रिका वाचली आणि म्हटलं हे नक्की मी बोलायचंय का. कारण विषय असा होता, छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यवस्थापक, शिवकालीन कृषी व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील आचरण. मी त्यांना विचारलं हा नेमका विषय कोणी तयार केला. एवढा मोठा, एवढा विषय, एवढा गहन विषय हा म्हटलं नेमका कोणी केला. ठीक आहे, आम्ही संशोधन लेख 300पेक्षा जास्त असतील, 350-400 असतील, विविध कमिट्यांवरती काम केलेलं आहे, 15-20 देश फिरून आलेलो आहे, पण असा विषय कधी आजपर्यंत कोणी मला दिला. मी कुठच्याही सभेमध्ये, कुठच्याही कॉन्फरन्समध्ये, कुठेही गेलो तर एवढा विषय नाही. फक्त आनंद एवढाच असतो की ज्यावेळेला मी कुठे जातो त्यावेळेला मी त्यांना आनंदाने सांगू शकतो, आता भारतामध्ये आय हॅव कम फ्रॉम द एरिया वेअर छत्रपती शिवाजी महाराज कॅपिटल वॉज. हे अभिमानाने मला सांगतात. आणि त्या ठिकाणी कुठेही गेलो, पूर्वी कदाचित माहिती नसेल, पण आता गेले 10-15 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड होती आणि शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आद्य दैवत नव्हतं, तर पूर्ण भारताचं होतं, या सगळ्याच जगाला माहिती झालं. फक्त अडचण कुठे आहे की शिवाजी महाराजांनी जे जे काय केलं ते इंग्लिश व्हर्जन करताना बदलत आहे. फॉर्च्युनेटली एक शब्द फक्त बदलला नाही, तो म्हणजे कात्रजचा घाट जो माझा झाला तो सोडून बाकी सगळ्या गोष्टी आज बदलत जातात. मग उदाहरणार्थ गनिमी कावा, गोरिला वॉर. अरे गनिमी कावा शिवाजी महाराजांनी काढलेला शब्द आहे, तो गनिमी कावाच यायला पाहिजे होतं इंग्रजीमध्ये. आम्ही गोरिला वॉर सुरू केला. शिवाजी महाराजांनी जे जी काय सिस्टम सुरू केली, कुठची असेल, मी पुढे थोडं येणार आहे आणि तुम्ही कोणीही काळजी करू नका, मी जास्त वेळ कधीही बोलत नाही. आणि पेशाने प्राध्यापक असल्यामुळे जांभई आली की थांबायचं कसं मला कळतं. तशी काही अडचण तुम्ही घेऊ नका. तर असे प्रत्येक शब्दाला इंग्रजी शब्द देत गेलेला आहे आणि तो शब्द पूर्णपणे बदललेला आहे. मग तो वॉर स्ट्रॅटेजी असू देत, युद्ध निपुणता असू देत, सगळ्या बाबतीत बदललेलं आहे. आणि कुठेही आपलं येणार नाही, सिस्टम येणार नाही, हे पाहिलं गेलेलं आहे. आता आपलं सगळं बदलूनच गेलेलं आहे. आपल्याला काळा सावळा आपला रंग होता, आपण त्या रंगावरती वेडे व्हायचो. आज कोणी त्या काळ्या सावळ्या रंगाकडे बघत नाही, निळ्या रंगाकडे लोक बघतात आणि त्याचं ऐकतात. कारण सिस्टम बदललेली आहे. शिवाजी महाराज 300 वर्षापूर्वी असताना वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी काय ध्येय घेतलं आणि ते 49 वर्षापर्यंत कसं पुरं केलं हे फार महत्त्वाचं आहे. आमची अडचण अशी आहे पूर्ण समाजाची, आमच्याकडे अतिशय चांगले नेते झाले. मी तर दापोलीमध्ये आहे, गेली 40 वर्ष मी 45 वर्ष मी दापोलीला वास्तव्य करून आलो. ती अतिशय पुण्यभूमी आहे की ज्या भूमीमध्ये 3 भारतरत्न होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर पी.व्ही. काणे असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, शिवाजी महाराजांचे चीफ ॲडमिरल सरखेल कणोजी आंग्रे असतील, सगळे ज्या भागामध्ये आले त्या भागामध्ये आम्ही राहतो. आणि असं म्हणतात की तुम्ही असण्याने आपोआप श्रीमंत होता. ह्याच्यामध्ये मला हे माहिती आहे की पैशाने पैसेवाला होता येतं, श्रीमंत होत नाही. त्यापैकी श्रीमंत हा शब्द मी तो वापरला. तर ह्या भागामध्ये म्हणजे जसं एक संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे, जग पठती लिखती पश्यती परिपृश्यती पंडितानुपाश्यती सा कमलम किरणे प्रभाकरस्य. आता नुसतं तुम्ही राहा, नुसतं तुम्ही पंडिताकडे राहा, ऋषींकडे राहा, आपोआप तुमच्याकडे एवढं नॉलेज येतं की सूर्याची किरणं एखाद्या कमळावरती पडल्यानंतर जशी परावर्तित होतात तसं होतं. तसं दाखवली आमचं. तिथे तुमच्या असण्याने, तुमच्या राहण्याने, वागण्याने तुमच्यामध्ये खूप फरक पडतो. आता थोडा फरक पडला आहे. बरीच लोक आता गोवा भाग झाल्यामुळे तिकडे फिरकायला लागलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा फरक पडलेला आहे. पण बाय अँड लार्ज दापोली स्टील लाईक दॅट. मग साने गुरुजी तिथले होते, रँगलर परांजपे होते. तिथे जायला पाहिजे, लोकांनी शिकायला पाहिजे. मी विषयाकडे येण्यापूर्वी माझी विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो,
मी माझ्या मुलांना घेऊन दापोली ते पालघर चालत गेलो. कशासाठी गेलो तर साने गुरुजी एवढे वयाच्या 11व्या वर्षी कसे चालत गेले असतील शनिवारचे आणि सोमवारचे कसे येत असतील तुम्हाला कळलं पाहिजे. आज तुम्ही सगळे वेल प्लेस्ड आहात. आज तुम्ही गाडी तिथं बसलात की दर तासाभराने तुमच्या मातोश्रीचा फोन येतो, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत पोचलात की नाही, उतरलात की नाही. त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. त्यावेळी ते एकटा माणूस जात होतं. कसं जात होतं? महर्षी धोंडो केशव कर्वे मुरुडातनं पुण्यापर्यंत कसे गेले ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आमची अडचण अशी आहे, ह्या सगळ्या नेत्यांना कुठच्या तरी समाजाने बांधून ठेवलेलं आहे. मग डॉक्टर आंबेडकर असू दे, डॉक्टर कर्वे असू दे, डॉक्टर इंग्लंड फरांज ह्याच्या बाहेर यायला पाहिजे. आपण शिवाजी महाराज सुद्धा एका कोणाचे नव्हते. शिवाजी महाराज हे पूर्ण दख्खनचे होते. शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे होते, पूर्ण देशाचे होते. त्यांचे विचार फार निराळे होते. शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन, शिवाजी महाराजांनी कसं युद्ध खेळलं याच्यामध्ये मी बोलणार नाही. त्यांच्या युद्धशास्त्रावरती बोलायला कर्नल साहेब इथे आहेत. त्यांच्याबद्दल समजा तुम्हाला त्यांचं व्यवस्थापन असेल तर त्याच्याबद्दल सांगण्याबरोबर मी सांगायची गरजच नाही. आग्र्यावरून निसटताना एका तुरुंगामध्ये असलेला 5 लोकांच्या मध्ये असलेल्याने किती प्लॅनिंग करावं, तर मी कुठच्या दिशेने जायचं, तर सरळ दिशेने न जाता आधी उत्तरेकडे हरियाणाकडे जायचं आणि हरियाणाच्या बाजूने खाली उतरून मथुरेमध्ये मुलाला आपले ठेवायचं. तेही कोणाकडे ठेवायचं, तेही किती दिवस ठेवायचं, जाताना बरोबर काय पाहिजे, अंगठी पाहिजे, कसली पाहिजे, कोणी विचारलं तर कसं त्याला प्लीज करायचं. हे प्लॅनिंग, हे व्यवस्थापनाचा भाग आहे. आजचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, हा जो मला विषय दिलेला आहे, मला वाटतं शिवाजी महाराजांचं एन्टायर जर तुम्ही सगळं बघितलं तर आपला विषय हिंदू साम्राज्य तयार करणं याच्यावरती केंद्रित होतो. पण शिवाजी महाराज यांचा मूळ हेतू हा शेती, शेतकरी, माणूस म्हणजे रयत आणि संस्कृती याच्याशी निगडीत होतो. याच्यावरती बरेच इतिहासकार निराळ्या पद्धतीने बघतात. शिवाजी महाराज फक्त देवळं वाचवायला नव्हते. शिवाजी महाराज फक्त आपली हिंदू धर्म सांभाळायला नव्हते, तर हिंदू धर्मातली लोक संस्कृतीने, विचाराने प्रगल्भ व्हावे याच्यासाठी. वयाच्या 15 वर्ष ही मातीच खूप समृद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वयाच्या 16 वर्षी सगळं देऊन गेली, हेही वयाच्या 15 वर्षी देऊन गेली. शिवाजी महाराज ज्ञानेश्वर माऊलीने 780 वर्षापूर्वी सांगून ठेवलेल्या जर गोष्टीचा आपण विचार केला, तंतोतंत शिवाजी महाराजांनी पाळलं. तरी यहोदाने ऐकले तिचे मग सर्व सुखाशी प्राप्त होजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. माऊली सांगून गेले, मी एक ठरवून देतो आणि तेच मी करणार, तेच मिळवणार. बरोबर शिवाजी महाराजांनी तेच केलं. ते ठरवलं. हिंदू साम्राज्य तयार करायचं होतं, ते त्यांनी केलं आणि हिंदवी राज्य तयार केलं. लक्षात घ्या, लोक म्हणतात की जर ब्रिटिश आले नसते तर भारत एकसंध असला नसता. ही एक विचारधारा येते. तसं नाही आहे. आम्ही तुम्हाला मगाशीच बोललो, कोणीही व्हाईट माणसाने, गोऱ्या माणसाने सांगितलेलं आम्हाला लगेच पडतं. जरी आमचा कृष्ण सावळा होता, राम सावळा होता, रुक्मिणी तशीच होती, तरी आम्हाला त्यांचं आकर्षण जास्त. त्यांनी सांगितलं, पण वस्तुस्थिती तशी नाही. जर ते झालं नसतं तर मराठा साम्राज्याने सगळं देशावरती राज्य केलं असतं. एवढं मराठा साम्राज्य प्रगल्भ होतं. शिवाजी महाराज हा विषय आपण बघताना नुसतं इतिहास नाही, व्यवस्थापन नाही, कृषी अर्थशास्त्र नाही आहे, मानवी मूल्यांचं शिवाजी महाराजांची जी देण आहे ती सगळ्यात महत्त्वाची. आपण जर शिवाजी महाराजांचा विचार केला तर कुठच्याही नेतृत्वाला, मॅनेजमेंटला सगळ्यात जे महत्त्वाचे 2 लागतात ते म्हणजे डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन. हे सगळे गुण जर आपण बघितलं तर पूर्णपणे एका माणसाच्या हातात होते, ते म्हणजे शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराजांनी, छत्रपतींनी आपलं अष्टप्रधान मंडळ नेमलं. त्यावेळी त्यांनी बघितलं की मला डेडिकेटेड माणूस पाहिजे, मला डिसिप्लिन माणूस पाहिजे. तो डिटर्मिनेट नसला तरी चालेल, पण मला तो डेडिकेटेड पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. आणि तसं त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी कुठच्या जातीचा विचार केला नाही, पातीचा विचार केला नाही, फक्त योग्य तो माणूस तिथे होता. हे छत्रपतींनी केलं. जे आपल्याला व्यवस्थापनाला सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते व्हिजन. शिवाजी महाराजांकडे व्हिजन होतं. बऱ्याचदा मला सांगितलं जातं, सर आपले सगळे राजे असेच होते, फार काय म्हणतात त्याला, खूप व्हॅल्यू सांभाळणारे होते, फार
लोकांवरती दया करणारे होते. त्याच्यामुळे मोहम्मद घौरीने हे केलं, ते औरंगजेबाने हे केलं, अमुक केलं, विसरून जा. ते सगळे राज्यकर्ते आले, ते आपला धर्म पसरायला आलेले होते. हा राज्यकर्ता आपला संस्कृती जपायचा होता म्हणून पुढे होता. एवढी आक्रमणे झाली, एवढी प्रॉब्लेम झाली, एवढ्या समस्या निर्माण झाला, धर्म आपला जाप केला नाही. याचं कारण धर्म आणि संस्कृती याच्यामध्ये गफलत कधी शिवाजी महाराजांनी केलेलं नाही. जो इथे राहतो इथली संस्कृती, मग इथली संस्कृती म्हणजे काय ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. मी नेहमी सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी म्हणजे माझे टेक्निकल ऑफिसर नाहीत बरोबर, ते खानविलकर म्हणून आहेत, नेरल्याचे खानविलकर आहेत. माझ्या आयुष्यातला त्याचा एवढा सुखी माणूस कोणी नाही असं मी सगळ्यांना सांगतो. कारण त्याचे आई वडील शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहत होते. एवढा सुखी माणूस आज कोणी नाही आहे. ॲट द एंड ऑफ द डे वयाच्या 70मध्ये 60 नंतर तुमच्या लक्षात होतं माझी सेवा, जगाची मी सेवा केली, फक्त आईबाबांची सेवा करायची राहिली. शिवाजी महाराज लक्षात घ्या, हे मला वाटतं शिवाजी महाराजांनी वडिलांना फक्त 5-7 वर्षात कधीतरी बोलत असत किंवा येत असत. आणि ह्या माणसाकडे आदर्श कोणाचा आदर्श घेऊन ते पुढे रत्तेपर्यंत चालले. आणि व्हिजन तसं काय केलं, आम्ही व्हिजन तयार करताना आहे ठीक आहे. माझ्या आधी साळवी साहेब होते, त्यांचं काही विजन होतं, नंतर कद्रेकर साहेब होते, त्यांचं काही विजन होतं, पुढे सावंत साहेब आले, त्यांचं काही विजन होतं. असं ते सगळ्यांची विजन असतं. ते आम्ही एकत्र करतो, देशभर फिरतो आणि आमचं काहीतरी ठरतं की कोकणासाठी आम्हाला हे करायचं. ह्यांच्यासमोर काय होतं, व्हॉट्सअप तर नव्हते, मोबाईल नव्हते, की काहीतरी ठरवायला गुगलवरती टक 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 केलं की आलं सगळं विजन. मग ह्यांनी एवढं सगळं विजन करायला कसं काय त्यांनी केलं, तर विजन एकच होतं, माझ्या रयतेला सुखी ठेवणं. मग रयत म्हणजे कोण, तर शेती, शेतकरी आणि माणूस. मी पुढे येणारच आहे त्याच्यावरती. त्या दृष्टीने त्यांचं प्लॅनिंग होतं. हा दुसरा टॉपिक. व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्लॅनिंग. त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं. प्लॅनिंग म्हणजे किती प्लॅनिंग, तुम्हाला मी आग्र्याचं उदाहरण दिलं, अफजल खानाच्या वेळेचं उदाहरण दिलं. माझ्यासारखं असता आम्ही त्यांचे वंश सगळे म्हणतो, पण आम्ही काय केलं असतं, अफजल खानाचा वध झाल्यानंतर जरा 2-4 दिवस आराम करूया, शक्य असेल तर रायगडाच्या आजूबाजूला कुलाब्याला वगैरे फिरून येऊया समुद्रामध्ये, पुढचं नंतर बघू. 5 मिनिट माणूस थांबला नाही, तो पुढचा प्रदेश घ्यायला गेला. काय प्लॅनिंग असतं बघा. म्हणजे जर मी नसेल तर तुम्ही काय करा, आणि असेल तर मला काय करायचं, एवढं प्लॅनिंग. ए प्लॅन, बी प्लॅन, जे आज आपण करतो. ऑर्गनायझेशन, संघटन कौशल्य जबरदस्त शिवाजी महाराज. मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. मला 2015 साली मी राहुरीला एक कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या कुलगुरुपदाच्या इंटरव्ह्यूसाठी मी गेलेलो होतो, मला बोलवलेलं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे स्टाफ थोडा आहे, तुम्ही काय कराल. त्यावेळी त्यांना सांगितलं मी ज्या विभागात येतो त्या विभागामध्ये छत्रपतींची राजधानी होती आणि त्यांच्याकडे थोडा स्टाफ होता, पण जगावरती राज्य केलं. त्याच्यामुळे स्टाफ किती आहे महत्त्वाचं नाही, क्वालिटी किती आहे महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने मी तर असं त्यांच्याकडे संघटन कौशल्य होतं. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची लोक त्यांच्याबरोबर होते. योग्य माणसाला राईट मॅन ॲट राईट प्लेस अँड राईट टाईम, हे सगळं महत्त्वाचं त्यांनी सांभाळलेलं होतं. आणि त्याच्या जीवावरती त्यांचं चाललं नेतृत्व, लिडरशिप. लीडर कसा असावा त्याचे बरेच गुण आहेत, पण त्यातलं 1-2च तुम्हाला सांगतो. लीड फ्रॉम डिफरंट, कर्नल साहेबांना माहिती आहे, आणि त्याचं तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आमच्याकडे लिडरशिपचा प्रॉब्लेम सध्या असा आहे, तो पुढे येणारच आहे. ज्यावेळेला तो खाली असतो, पहिल्या स्टेजला असतो, दुसऱ्या स्टेजला असतो, तेव्हा तो एवढा अगदी सबमिसिव्ह असतो की त्याच्या एवढा सबमिसिव्ह कोण. एकदा हातात पॉवर आली की तो बाकीच्यांना एवढा सबमिसिव्ह करायचा प्रयत्न करतो की तेवढा दुसरा कोणी करत नाही. त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल ते प्रॉब्लेम्स असतात. पावसे साहेब तुम्ही हसताय, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि मला तो नेहमी जाणवतं, आणि मी जरा खुश असतो. सगळे म्हणतात सर तुम्ही फार डाऊन टू अर्थ आहे. मला लक्षात असतं की आता पुढे काहीतरी काम येणार आहे डाऊन टू अर्थ आहे म्हटल्यानंतर. म्हणजे हे सिस्टम आहे समाजाची. पण मला ते आवडतं की लोकांनी डाऊन टू अर्थच असायला पाहिजे. जिथून आलंय तिथेच जायचं आहे. मातीतून येतो, मातीतच जायचं आहे. म्हणून माती असे 2 शब्द आहेत, माती आणि च. हे उच्चारता कसे त्याच्यावरती सगळं अवलंबून. मातीचं घर अतिशय चांगलं असतं, सारवलेलं असतं, छान असतं, जे आपलं आहे, आणि शेवटी मातीच घर होऊन जातं. हे लाईफ सगळं तसं आहे. तर त्या पद्धतीने नेतृत्व तुमचं पाहिजे, तुमचा आदर्श लोकांनी घेतलं पाहिजे, तुमच्यामध्ये असलेले गुण ह्याच्यामध्ये. छत्रपतींचे किती गुण आहेत मला वाटतं इतिहासकारांनाही माहिती नसतील, कारण 1000 प्रबंध झाले.
छत्रपतींचं सोडून द्या, छत्रपतींच्या शिलेधारांचे 1000 प्रबंध झाले असतील, अजून त्यांना कळलं की नाही तेच कळत नाही. ही परिस्थिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाला जो लागणारा मानवी संवेदना, ह्युमन ओरिएंटेशन, ते सगळ्यात महत्त्वाचं. ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट फॉर यू आर डुईंग इट. तर ते मानवी संवेदना जी शिवरायाने एवढी जगामधल्या दुसऱ्या कुठच्याही राजाकडे नव्हती. फक्त छत्रपती शंभूराजांकडे थोडी जास्त होती, आणि ती थोडी जास्त असल्यामुळे शंभूराजे आमच्या अडचणीत आले. पण बघा किती छत्रपतींविषयीचं गाणं लागलं तर मला माहिती नाही त्याची किती लोकांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात, पण महाराष्ट्र गीतामध्ये शिवशंभू राजा हे शब्द आल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरावरती रोमांच उभा राहतो. ही देण होती छत्रपतींची. अशी माणसं त्यांनी तयार केली. छत्रपतींच्या त्यावेळी त्यांचं जे कृषी व्यवस्थापन होतं, अजूनही आपण खूप बोलतो की छत्रपतींच्या वेळेला छत्रपती असे वागत होते, तसे वागत होते. म्हणजे अपार्ट फ्रॉम त्यांच्या सैनिकी पेशाशिवाय छत्रपतींचं कृषी व्यवस्थापन हा छत्रपतींच्या पूर्ण सत्तेचा अर्थकारण होतं. अर्थव्यवस्थेचा त्यांच्या कणा होता. हे फार कमी लोकांना माहिती आहे. लोकांना वाटतं शिवाजी महाराज सुरतेला गेले, लुटून आणलं. ते लुटून नाही आणलं, कमवून आणलं. त्यांनी काय कोणाची लूट केलेली नाही. शिवाजी महाराजांचा स्वभाव लूट करणारा नव्हता. त्यांनी आणलं, त्यांनी योग्य पद्धतीने पाहिजे होतं ते आणलं, आणि तेही कोणाच्या दारात जाऊन आणलेलं नाही, बसून एका जागी त्यांनी मिळवलेलं. छत्रपतींचा स्वभाव लुटणारा नव्हता. उगाच आपल्या पुस्तकामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी धड्यात काय ते सांगणार नाही, धड्यात काय दिलं चुकीचं ते कदाचित बोलेल. शिवाजी महाराजांनी लूट केली नाही, त्यांच्या हक्काचं होतं, आमच्या हक्काचं होतं, ते सुरतेतनं जाऊन घेऊन आले. असे शिवाजी महाराज शेती बाबतीत फार कोमल होते. त्यांच्या सैन्यामध्ये फक्त 25% सैनिक त्यांचं पावसाळ्यामध्ये तिथे असायचं, उरलेलं सगळं शेती करायला जायचं. कारण त्यांना माहिती होतं ज्या दिवशी आपल्याकडची शेती जाईल, ज्या दिवशी आपल्याकडे शेत पिकणार नाही, त्या दिवशी मी किती कमवलं तरी अडचणीत येणार. कारण रयती पोटावरती. सुखी माणूस कोण? मला नेहमी विचारलं जातं की तुमच्याकडे आत्महत्या का होत नाही? शेतकऱ्यांच्या होत नाहीत, बाकीच्या ठिकाणी होतात. म्हटलं मी लकी आहे, मी अशा भागामधून येतो ज्या कोकणामध्ये लोकांना पैशाने पैसेवाला होता येतं, श्रीमंत होता येत नाही हे कळतं, आणि शेती हा पैसे कमवण्याचा मार्ग नसून समाधान मिळवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे संपत्ती आणि समाधान यातला फरक माझ्या शेतकऱ्याला चांगला माहिती. आणि त्याच्यामुळे माझा शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही. समाधान म्हणजे काय? अध्यात्मिक शास्त्रामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. ज्याला सकाळी जेवताना संध्याकाळच्या भाकरीची सोय ज्याच्याकडे आहे, जो जेवत असताना ज्याच्या अंगावरती वस्त्र आहे, आणि जेवून झाल्यानंतर झोपताना घरावरती छप्पर आहे, तो माणूस समाधान. हे माझ्या अध्यात्मशास्त्राने सांगितलं. ज्या संस्कृतीतनं मी येतो त्या संस्कृतीने सांगितलेले हे शब्द आहेत. आणि हे सगळं माझ्याकडे कोकणामध्ये काही अडचणीच नाही, भरभरून वाहणार नाही. फक्त आमची अडचण एवढीच आहे, मी जसं मगाशी मागं काय सांगता, माझी 56 पिढी आमच्या ह्याच्यातच गेली. ही फक्त आमची अडचण सोडल्यास आम्हाला सगळं माहिती आहे. आणि तो म्हणजे त्यांचा आपल्या सगळ्या त्यांचा स्वभावाचा प्रॉब्लेम 96, 92, 48 जास्त केला आहे. 96, 92, 48 आमचा स्वभाव जास्त केल्यामुळे तो एक ॲडिशनल आहे. आणि कोणीतरी मध्ये लिस्ट दिली 96 गुळ्यांची, त्यामुळे तो आणखीनच अडचणीत झाले. अरे कुठे ते बघताय? कोण जे लढणारे होते ते क्षत्रिय, शेती करणारे ते शेतकरी, ह्या पद्धतीने आपण जायला पाहिजे. तर शिवरायांच्या शेतीच्या वेळी शिवराजांनी एक सांगितलेलं होतं की उभ्या पिकाला, मी त्यांच्या भाषेत कधी काय सांगणार नाही कारण मला ते जमत नाही, मी इतिहासकार नाही, पण उभ्या पिकाला हात लावायचा नाही. बघा, कोणाचंही असू दे, शत्रूचं जरी उभं पीक असलं तरी ते जाळायचं नाही, उभ्या पिकाला हात लावायचा नाही, आणि शेतकरी, बैल आणि अवजारे यांना कोणताही त्रास द्यायचा नाही, हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं. अजून बघा काय सांगितलेलं होतं, जंगलं जी आहेत ती परवानगीशिवाय तोडायची नाहीत. आता तुम्ही मला जंगलं तोडायची नाही तर आताही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ना. बेसिक फरक लक्षात घ्या. जंगल जर तोडायचं असेल, शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात आहे की जंगल तोडायचं असेल तर जे झाड तोडलेलं आहे त्याच झाडांची लागवड परत करायची. आम्ही काय करतोय,
जे झाड तोडलेलं आहे ते अशी तुम्ही 10 झाडं तोडलीस की 40 झाडं लावा. कुठची लावा? कुठचीही लावा. किती अंतरावर लावा? किती अंतरावर लावा. 30 झाडं का लावा? कोणी अभ्यास केलेला नाही. मी एक कृषीशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ते अशासाठी सांगितलं असेल की तुमच्या सगळ्या झाडांवरती असलेली रोग आणि कीड ह्यांचे जे होस्ट आहे तो जंगलामध्ये आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या झाडावरती येत नाही. तुम्ही जर तोडली तर उद्या ते सगळे तुमच्याकडे येतील, म्हणून तुम्ही ती तोडू नका. किती विचार आहे बघा. आता मी या सगळ्या गोष्टीला शिवाजी महाराजांनी हे सांगून ठेवलं, छत्रपतींनी सांगून ठेवलं, आम्ही त्याला इंग्रजी साच्यात बसवलं, इथिकल मॅनेजमेंट. इथिकल मॅनेजमेंट हा ह्याचाच प्रकार आहे. फक्त छत्रपतीने आमच्या 350 वर्षापूर्वी सांगितलं, आम्ही तो ह्याच्यामध्ये बसवला. नंतर महसूल व कर प्रणाली. आता मला माहिती नाही तुम्ही किती डेअरिंग तुमचा आहे, तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाता, महसूल खात्यामध्ये जाऊन उलटसूट हे माहिती आहे तुम्हाला किती. तर महसूल सुद्धा कसा वसूल करावा, तर जमिनीची सुपीकता किती आहे ह्याच्यावरती तो ठरायचा. पीक किती त्या वर्षी आलेलं आहे ह्याच्यावरती किती महसूल यावर्षी. म्हणजे समजा ह्या वर्षी तुम्हाला सांगितलं की 100 किलो किंवा 100 पाहिजे तुम्ही तांदूळ दिले पाहिजे, त्या वर्षी पीक नाही आलं तर ते 40 किलो द्या, पण ते त्याच्यावरती ठरायचं. दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, संकटाच्या काळात कर माफी आणि कर सवलत आणि त्यांना दिलेल्या पैशातनं वापस. किती विचार होते बघा. आता आपण काय करतो, आपण ज्यांना गरज नाही त्यांनाही आपण देतो आणि जे खरंच कष्ट करतात त्यांना देतो. ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि महसुलामध्ये जबरदस्ती जुलूम करून कोणी वसुली केली तर त्याला कठोर शासन. आणि त्यांनी एक बघितलं, अजून राज्य बनवायचं, बरोबर ना. आपण ॲडिशनल कलेक्टर म्हणून मला सांगणं भाग आहे, किती जणांचं आपलं डेअरिंग होतं, पण तिथे जायला नाही होत. का होत नाही? कारण आपल्याला माहिती आहे काय नियम काय कळत नाही, काय नाही. पण शिवाजी महाराजांनी त्यांनी दिलेलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांची पॉलिसी कशी होती, शेतकऱ्यांसाठी होती. आता आम्ही त्या पॉलिसीला म्हणतो फार्मर्स फ्रेंडली पॉलिसी. म्हणजे गोरुला वॉरच शब्द नाही, तर हे सगळे शब्द कसे कसे शिवाजी महाराजांपासून दूर दूर चालले आहेत छत्रपतींपासून. ते दुसरं त्यांनी तलावांच्या बाबतीत खूप त्यावेळी काम केलेलं होतं, व्यवस्थापनाच्या बाबतीत. तलाव, बंधारे, विहिरी बांधल्यास पण आहे त्याही साफ करून परत वापरा आणि त्याच्यावरती दुबार पिकं घ्या, हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी जेवढं रेन हार्वेस्टिंग वरती काम केलं तेवढं आपण अजूनही केलेलं नाही असं मला वाटतं. आता मी निर्णय त्या टेक्नॉलॉजी काढतोय, नांगरणी करू नका, असं करू नका, तसं सुरू कर. ज्या ज्या भागात नांगरणी थांबली, ज्या ज्या भागात शेती थांबली, त्या ठिकाणी पूर्वी जो मे एंडला टँकर यायचा, आज मार्चमध्ये यायला लागलेला आहे. पाणी झिरपेनाचं झालेलं आहे. शिवाजी महाराजांना त्यावेळी माहिती होतं आणि म्हणून त्यांनी रेन हार्वेस्टिंगचं टेक्नॉलॉजी काढली. सगळ्या किल्ल्यांवरती रेन हार्वेस्टिंग आहे, आपल्या सिंधुदुर्गवरती रेन हार्वेस्टिंग आहे, सगळ्या किल्ल्यांवरती रेन हार्वेस्टिंगवरती काम त्यांनी केलेलं आहे. आता त्यांनी ते साठवणीचं काम केलं, आम्ही रेन हार्वेस्टिंगवरती बोलायला लागलो. आणि दुसरी गोष्ट की इरिगेटेड वॉटर, असं पाण्याचा उपयोग इरिगेशनसाठी करावा, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे पहिलं पिण्याचं, दुसरं इरिगेशनसाठी. आणि उद्योग हा तसा काय फारसा नव्हता, त्याच्यावरती मी येतो. आता ह्या सगळ्या गोष्टीला शाश्वत शेती म्हणतात आणि इंग्रजीमध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आणि आम्ही त्याला नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असं म्हणायला लागलो की जे 350 वर्षापूर्वी छत्रपतीने आम्हाला दिलेलं होतं आणि कसं करावं ते सांगितलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा गांधीजींनी सांगितलं, बॅरिस्टर सावरकरांनी सांगितलं, आत्ताही चाललेलं आहे की खेड्यांकडे जा. खेडी समृद्ध झाली तर गाव समृद्ध होईल, तर देश समृद्ध होईल. तर ह्या पद्धतीसाठी स्थानिक बाजारपेठांना प्रोत्साहन हे आपण नाही दिलं. दाभोळची बाजारपेठ छत्रपतींच्या काळात डेव्हलप झालेली आहे, वानकोटची बाजारपेठ छत्रपतींच्या काळात डेव्हलप झालेली आहे, सिंधुदुर्गाच्या बाजारपेठात त्यावेळी डेव्हलप झालेल्या, आता झालेला नाही. तुम्ही बघा की गावातला माल गावात विकत गेला पाहिजे आणि तो चांगल्या दराने विकत गेला पाहिजे, हे त्यावेळेला शिवाजी महाराजांचं धोरण होतं. आणि त्यांनी ग्रामीण उद्योगांना संरक्षण दिलं. लक्षात घ्या, तुम्ही जर ही सिस्टम सगळी बघितली कोकणाची तर 12 बलुतेदार कोकणात आहेत.
बरोबर 5, तुम्हाला इथे आहे की नाही मला माहिती नाही, पण गारण घालताना आम्ही एक गावाला देवाला सांगतो 12-5चा गणित एक कर रे मारायला. 12-5चा गणित म्हणजे काय? तर 12 वधुतेदार, मग तो साळी असेल, तुमचा तांबोळी असेल, तुमचा तेली असेल, वाणी असेल, तुमचा लोहार असेल, तांबार असेल, महार असेल. लक्षात घ्या, ह्या कोणाकडेही 1 गुंठा जमीन नव्हती. 12 बलुतेदारांकडे कोणाकडेही जमीन नव्हती, पण कोणीही भूकबळी होऊन परत पडलेलं नाहीये. सिस्टम एवढी चांगली जगामध्ये कुठेही नव्हती. आणि इंग्रजांना तोच प्रश्न पडला, ज्याची 1 गुंठाही जमीन नाही, तोही भूकबळी कळत नाही, एवढी समृद्ध व्यवस्था कशी निर्माण केली, त्याचं कारण आहे. त्यामुळे जर तुम्हाला सांगतो, गावाचं आर्किटेक्ट एवढं आपल्याकडे सुंदर होतं की 5 जे मानकरी आहेत, हे 5 मानकरी, त्यात गाडीगुरव असेल, मराठा असेल, कुणबी असेल, आणि ते 5 जण होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे राजे होते त्याच्यात 2 प्रकार होते, एक पूर्वसत्ता आणि एक राजसत्ता. पूर्वसत्ता म्हणजे पारंपरिक चालून आलेली सत्ता, आणि राजसत्ता म्हणजे शिवाजी महाराज असतील, बाकी कोणी पाठवलेली लोक. त्यांची घरं बघा कशी आहेत. त्यावेळी जशी चावडीसारखी घरं, आतमध्ये इझी एंट्री नाही. उजव्या साईडला महार समाज, का त्याच्यावरती अटॅक झाला तर तो ताकदीने वगैरे चांगला आहे, तो धावत येईल. डाव्या साईडला मराठा समाज, आणि पुढे एकेका समाजाची घरं, शेतकऱ्यांची पुढे शेती. एवढं समृद्ध आर्किटेक्ट फक्त त्यांनीच करावं. रायगडावर गेल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी तलवारी बनवायची असेल, शिवाजी महाराजांनी तलवारी अमेरिकेतनं म्हणून नाही आणल्या. चांगल्या तलवारी त्यांच्या होत्या मोगलांच्या, ते तिथे नाही बनवल्या, त्या माणसानं पकडलं आणि इकडे आणून बनवायला लावलं. किंवा परकीय लोक आपल्याला म्हणून तोफा देतील नाही, त्यांना उचललं, त्यांचे घोडे उचलले आणि इकडे घेऊन आला आणि इथे गेला. आता आपण ह्याच गोष्टीला आत्मनिर्भर भारत म्हणतो. आपण ह्याच गोष्टीला आता आत्मनिर्भर भारत म्हणतो, जे शिवाजी महाराजांनी, छत्रपतींनी एवढ्या वर्षापूर्वी केलेलं होतं. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचं जे छत्रपतींच्या बाबतीत वाटतं की त्यांचं दैनंदिन जीवनातलं आचरण. तुम्ही जर बघितलं तर आमच्याकडे, मी जेव्हा कुलगुरू झालो तेव्हा मला अकोल्याच्या कुलगुरूंचा फोन आला. अभिनंदन सर म्हणे, अभिनंदन. म्हणाले तुम्ही नशीबवान, तुमच्या इथेच म्हणे तुम्ही कुलगुरू झालात. म्हटलं सर तुम्ही नशीबवान, तुम्ही महाराष्ट्रातले जात, बाकीचे पूर्वी बाहेरून यायचे कुलगुरू. नाही सर म्हणे तुम्ही तुमच्या गावातच झालात. गाव काय नाही, आम्ही म्हटलं सिंधुदुर्गातलं, गाव काय नाही, काय म्हटलं तसं काय नाही. म्हणालं सर स्वतःच्या गावात तलाठी होणं ना, ते दुसऱ्या गावात जाऊन IAS होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मग IASचा उल्लेख केला ना, कारण तलाठी आपल्या गावचा राजा असणं, हा तलाठी त्या गावचा राजा आहे ना. आपल्याकडे एकदा तो झाला की त्याची पॉवर वाढेल, मग तो लगेचच, बरोबर ना पठाण, एकदा झाला की त्याचं संपलं, मग माझे ते नियम काय पावशीसाहेब बरोबर चाललंय ना. हे सगळे नियम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या रयतेच्या फायद्यासाठी आहे, रयतेला अडवण्यासाठी नाही आहे. माझ्याकडे जेव्हा काही केसेस येतात, मी त्यांना विचारतो याच्यात काय करतायत. नाही सर नियमाप्रमाणे करतायत. नाही म्हटलं नियमाप्रमाणे करतायत, ते नियम मलाही वाचता येतात, तुलाही वाचता येतात, त्याचा फायदा कसा करायचा तो मला सांग. तर मला म्हटलं नाही सर. म्हटलं किती वर्ष सर्व्हिस झाली. म्हटलं म्हणतो 30 वर्ष. का मग 30 वर्ष सर्व्हिस झाली, मी तुम्हाला याच्यातनं बाहेर मीडिया काढता येत नाही. म्हटलं आमचे श्रीकृष्ण सांगून गेलेत, म्हटलं कृष्ण सर्व कर्माखिलम पार्थाम, सगळं तुम्ही जे काय करा ज्ञानात भर होते, तुमच्या ज्ञानात काय भर पडली, काय तुमच्या ज्ञानात काही भर नाही. जे आहे ते लिहिलं, ते जर लिहिलंच वाचायचं असेल तर तुम्ही कशाला पाहिजे. मग मी थोडा वाचतो आणि मग सांगतो असं करताय. तुम्हाला माहिती असेल आपल्या बऱ्याच गोष्टी मी तसं सेट राईट करतो. कारण अन्याय करण्यासाठी आपल्याला नाही आहे, पण न्याय होताना इतरांवरती अन्याय झाला नाही पाहिजे ह्याच्यासाठी हे शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांची निर्णय क्षमता आणि संयमीपणा. राजा कोण, तुम्हाला खरं सांगतो 3 राजे खूप आवडतात. छत्रपती तर म्हणजे आवडणं हा प्रश्नच नाही, ते आहेतच. मला माधवराव पेशवे तसे खूप आवडायचे, त्यांचं वाचताना. आणि तो कसंही असो, ते अफजालही मला आवडायचा. पानिपत आमचं झालं सोडून द्या, मला का आवडायचे तिन्ही. त्याचं कारणच आहे, ह्यांना माघार किती घ्यायची ते कळायचं. ज्याला माघार घ्यायची कळलं त्यांना मुसंडी किती लवकर मारता येते ते लगेच कळतं.
शिवाजी महाराजांसारखं राजाच होऊ शकला नाही. त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराजांच्या माघारीत सुद्धा विजय असतो हे आम्हाला त्यावेळी कळलं. नाहीतर पराभव म्हणजे पराभवच असतो, पण शिवाजी महाराजांचा पराभव हा सुद्धा विजयासाठी असतो हे आम्हाला कळलं. शिवाजी महाराजांनी 40 किल्ले दिले असतील किंवा एखादा किल्ला दिला शत्रूला, त्या लोकांना माहिती असायचं हा कमाई खूप झालेली दिसते, पैसे नाही, वेढा पडलेला आहे, देऊन टाकला किल्ला. असा किल्ला द्यायचा ज्याची अतिशय गुप्त वाटा वगैरे सगळ्या त्यांना माहिती आहे, तो द्यायचा, त्या ज्याला पाहिजे तो सरदाराला द्यायचा, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, जमा करून टाकायचे, झालं भरली की 2 महिन्याने ह्या गुप्त वाट्यात आहे त्या बिचाराला माहिती नसायचे, हे परत जायचे, परत ताब्यात घ्यायचे. ही टेक्निक दुसरीकडे जगामध्ये कुठेही नाही आहे. आणि शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आम्हाला शिकवलं की अपयश हा शब्द डिक्शनरीमध्ये नाही आहे, तो ब्रिटिशांच्या डिक्शनरीतला शब्द आहे, डिफिकल्ट. आमच्याकडे अपयश हा नाही, मिळालं तर यश नाही तर अनुभव, मिळालं तर यश नाही तर अनुभव. मी सुद्धा माझ्या मुलांना नेहमी सांगतो, पानिपतला मराठे हरले किती वेळा सांगणार? अरे मराठे हरले नाही, मराठे लढले कसे ते सांगा मुलांना, हरले ते सांगू नका. आम्ही जसं लढलो जगामध्ये कोणी नाही. मी परवाच पानिपतला गेलो, मला खूप अट्रॅक्शन आहे ते पानिपत आणि कुरुक्षेत्रावरती गेलो. झाले त्याला 20-21 दिवस झाले. श्रीकृष्णांच्या तिथे जिथे गीता सांगितली तिथे गेलो. म्हटलं काय माणूस असेल ज्या माणसाने गीता सांगितलं, ती गीता नष्ट करण्यासाठी एवढी अतिक्रमणे झाली, त्याच्यावरती एवढे अटॅक झाले, पण गीता काय संपली, गीतेची मूल्य काय संपली. पानिपत झालं माझ्याबरोबर. मी गेल्याचं कळल्यानंतर काही लोक तिथे मला भेटायला आले, त्यांना कोणी सांगितलं माहिती नाही. मग त्यांनी विचारलं तुमचं नाव काय? ते एक जण म्हणाला महाले. तर महाले तू इधर नाही आहे. बरं ते वेल सेटल आहेत तिथे, महाले इथे नाही येत म्हणाले. मग तो मला मेरा नाम मेहल आहे. म्हटलं मेहला महाले सांगतो सर मला. दुसऱ्याला विचारलं तो माझं नाव दबाडे. म्हटलं दबाडे नाही म्हणे, नाव त्याचं नाव काहीतरी अमरसिंग दाभाडे वगैरे असं. म्हटलं सर आम्ही दाभाडे. अरे म्हटलं तुम्ही दाभाडे तर सरकार असणार, मग तुम्ही इकडे. सर इकडे म्हणाला आम्ही काय झालं, आम्ही तिथनं गेल्यानंतर आमचं खरं नाव सांगत नव्हतं, मग ते अपभ्रंश करून सांगितलं. त्यामुळे ते दबाडे किंवा हे. पण तिथे म्हणाले आम्ही हरलो नाही सर, आम्ही हरलो नाही आहे. आमचं चुकलं की आम्ही आधी येऊन आंघोळ बिंगोळ केली, ते मग त्यांनी सगळीकडे नेलं आणि चुकीच्या वेळेला युद्ध आम्ही केलं. फक्त शिवाजी महाराजांकडून छत्रपतीकडून आम्ही सगळं शिकलो, पण नेमकं ते टायमिंग चुकलं. आम्ही मकर संक्रांतीला ज्यावेळेला युद्ध केलं, साहेब आता थंडी किती आहे बघा, तुम्ही स्वेटर घातल्यावरती कोट आहे सगळं आहे तरी थंडी लागते, तर थंडीत आमचे मराठी कसे लढले असतील विचारा. पण त्याचा वचपानंतर मराठीने काढलाच. म्हणजे एवढं तंत्र, टायमिंग, निर्णय क्षमता शिवाजी महाराजांनी एवढी कोणाकडेच नव्हती. तुम्ही बघा, जर शिवाजी महाराज पावनखिंडीतनं योग्य वेळी तिथनं आले, माझं स्वभाव मी सगळीकडे मुलांना नेतो माझ्या, म्हणजे अगदी कुठेही शक्यतो सोडत नाही, ते पावनखिंडीत असो. आता मी ज्यावेळेला कमी लोकांमध्ये कसं काय आपण जिंकू शकतो हे झाल्यानंतर मी एकदा संध्याकाळी 7च्या दरम्यान ज्यावेळी काळोख पडत होता, ते माझ्या मुलाला उंबरखिंडीत घेऊन गेलो. आणि एवढं सुदैव तिकडनं कातकरी लोक चालत चालत येत होते. मी पडलो माझ्या आईच्या युगात. माझी आई अशिक्षित होती, तिला लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिच्या एवढी धमक मी बघितलेली नसते. म्हणजे मी कोणाशी तुलना नाही करत, पण एक धमक खूप होती तिची. मला काही वाटलं नाही, ते येत होते येऊ देत, मी निर्धास्त होतो. मुलगा माझा ड्रायव्हर ते घाबरले. आधी लोक काय करतात काय नाही आले. मी फक्त त्यांना विचारलं युद्ध कुठे झालं, मग शिवाजी महाराजांचं का तो, त्या जागेत त्यांनी काळोखातनं बनवून दाखवलं इथे झालं. मला आश्चर्य वाटलं की ह्या जागा शिवाजी महाराजांना कळल्या कशा. तुम्ही कधी अजूनही गेलेला नसाल, तुम्ही जा. 17व्या पालीतनं आपण खालापूरला जातो, त्या रोडवरती तुम्ही जाता म्हणून मी सांगितलं, तुम्ही माझी 2दा गेलेला. त्यात अशी आतमध्ये जागा येते 1-1.5 किलोमीटर, जाऊन बघा काय सिलेक्शन आहे हो जागेचं. म्हणजे तिथे जर आत्ता माझा मुलगा घाबरू शकत असेल, माझा ड्रायव्हर घाबरत असेल, तर त्यावेळेला त्यांची हालत काय झाली असेल. काय जागा, म्हणजे निर्णय क्षमता शिवाजी महाराजांची जी काय होती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी मूल्य, स्त्रियांचा सन्मान. शिवाजी महाराजांनी जी मूल्य दिली आपल्याला, आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे मूल्यांपासून दूर चाललेलो आहोत. आम्हाला अधिकाराची सगळ्यांना जाणीव आहे, कर्तव्य विसरत चाललेलं आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला स्त्रियांचा सन्मान आणि संरक्षणावरती फार कटाक्षाने लक्ष दिलेलं होतं.
आणि ह्या बाबतीत जर कोणी चुकीचं वागलं, मग तो त्यांचा मुलगा असू देत, त्यांचा नातू असू देत, किंवा कोण दुसरं कोणी असू देत, नातेवाईक असू देत, त्यांनी किंमत दिलेली नाही. सर्व धर्माप्रती समभाव हा त्यांचा दुसरा गुण होता. आणि सामान्य प्रजेशी थेट संवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य माणूस योग्य जागे. गुप्तहेर खात्यात त्यांनी मोहित्यांना नेमलेलं नव्हतं. त्यांना माहिती होतं भटकळ माणूस, त्यांनी बरोबर नाईकांनाच नेमलेलं. एवढं सगळं त्यांचं प्लॅनिंग होतं. आणि ह्याला आम्ही म्हणतो व्हॅल्यू बेस्ड लिडरशिप, इंग्रजीमध्ये म्हणतो. कारण आपण सगळे ते शब्द ते विसरत चाललेलो आहोत. व्हॅल्यू बेस्ड लिडरशिप. आत्ताच्या तुलना जर आपण केली, आत्ताचं जे व्यवस्थापन आहे आणि त्यावेळी म्हणजे आत्ताची मॅनेजमेंटनी त्यावेळी, तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ताच्या मॅनेजमेंटचं पहिलं सूत्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यावेळेला त्यांच्याकडे होती. त्यांनी जलसंधारण, शेती याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट केली. इथिकल लिडरशिप, शेतकरी व स्त्रियांचा सन्मान, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यांच्यावर थोडा म्हणजे ट्रेनिंग सेंटर पहिलं शिवाजी महाराजांनी काढलं. युद्धाचं असेल, शेतीसाठी असेल, या सध्यासाठी शिवाजी महाराज ट्रेनिंग होतं. तुम्ही पाटाचे कालवे कसे असावेत, तो पाटाच्या कालव्याचं अंतर किती असावं, टेरेसिंग कसे करावं, शिवाजी महाराजांनी सांगितलं. मग त्याला इंदुरकर म्हणजे आपले जे इंजिनियर इंदुरकर असतील त्यांनी मदत केली रोजी म्हणतात. पण त्यांनी त्यांनी सांगितलं हे कसं, ह्याच्यावरती त्यांनी अभ्यास केलेला होता. रिस्क मॅनेजमेंट शिवाजी महाराजांनी एवढी कोणाकडे नव्हतं. 2 वर्ष टिकेल एवढं धान्य तयार केलं पाहिजे. हे सगळं आपल्याकडे होतं, सगळं गेलं. का गेलं? 1950 पर्यंतची 1962 पर्यंतची आमची शेती 70 पर्यंतची तशीच होती. शिवाजी महाराजांनी सांगितली तशीच होती. ठीक आहे, आपण त्यावेळेच्या 32 कोटी किंवा 40 कोटी जनतेला पुरं पडलो नाही, म्हणून ती शेती आपण इनऑर्गॅनिक शेतीकडे वळलो, फर्टिलायझर बेस्ड शेतीकडे वळलो. आणि हे आम्हाला कोणी सांगितलं? अमेरिका, युरोपियन देश, की अशी शेती नाही करायची असते, याच्यावरती एवढ्या फवारण्या करायला पाहिजे, असं केलं पाहिजे, त्यांनी सांगितलं. आणि आता एक 10-20 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या याच्यामध्ये रेसिड्यूज देतं, तुमची शेती अशी करायची, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकच टाकलं पाहिजे खतं, त्याच्यामध्ये हीच म्हणजे काय, जी आमची कमवायचं साधन नाही आहे, तर एक समाधान कमवायचं साधन आहे. आणि ते समाधान शेतीतनं किती मिळतं हे डॉलरमध्ये मोजता येत नाही. जेव्हा शेती करतो, आज आमच्याकडे एक वाक्य खूप छान असतं, शेती तोट्यात आहे. आणि त्यातही भात शेती एकदम तोट्यात आहे. पण ठीक आहे ना, विकून टाका ना ती भात शेती. कोण विकतो काय बघा. आंबे लावायची शेती 10 लाख रुपये एकरने मिळेल तुम्हाला जागा, पण भात शेतीची 20-25 लाख रुपये एकर. म्हणजे जी शेती तोट्यात ती जागा विकत घ्यायला गेलं किती महाग आहे. हा काही हिशोब मला कळत नाही. आणि माझे 2-3 शेतकरी आहेत. एक ह्याला आहे पालघरचा, त्याची स्वतःची 40 एकर शेती आहे आणि तो दुसऱ्याची घेऊन 100 एकर करतो. 140 एकर शेती आहे, घरात मर्सिडीज आहे, शेती तोट्यात आहे. तो का करतो? एक रसिका फाटक म्हणून मुलगी आहे, ती शेती करते, पण नॅचरल शेती करते, ती फायद्यात. पण तोट्यात कोण आहे? तोट्यात आहेत ना, पानपट्टीचं दुकान आहे, पावलेवाईत शेती आहे, किंवा हॉटेल आहे पावलेवाईत आपल्या मागच्या साईडला शेतीवरती. मग होणारच ना. मग आमचे जसं मी मंत्र्यांना सांगितलं, आमचे 3 क्रॉप. एक नारळ, तो नोकराचा. नोकर दिवसात किती वेळा नारळ गडक्याच्या बाहेर टाकतो की तो घेऊन जातो, तेवढे मालकाला मिळत नाही. काजू चोराचा. आम्ही दुकानात असतो किंवा आम्ही कुठेतरी ऑफिसला काम करत असतो, कातकरी जातो, ओले काजू काढतो, विकतो, तो चोराचा. आणि आंबा दलालाचा, आम्हाला विकायला वेळ नाही. ही शेती नाही, तुम्ही खपलं पाहिजे, त्याच्यात काम केलं पाहिजे. मला सगळ्यात कोकणाच्या शेतीला वरदान जर काय झालं असेल तर ती कोरोना झाल्याने आमचे शेतकरी सुखी झाले असं मला वाटतं. लोकांना विक्री व्यवस्था कशी करावी, डोअर टू डोअर व्यवस्था कशी करावी. मुंबई पुण्याला त्यांचा गेलेला चाकरमानी परत आला, त्या सोसायट्यांमध्ये तो खरं किंवा असो तो विक्री करू लागला. माझ्याकडे आडिवराचे एक शेतकरी आहेत, ते नेऊन विकतात तिथे आणि त्यांना रिप्लेसमेंट पण आहे. त्यांनी फक्त फोन करून सांगायचे 4 आंबे खराब होते, नवीन 4 आंबे नेऊन देतात. त्या आंब्यांवरती चिकू फ्री देतात. म्हटलं तुम्ही फ्री देता? हो म्हणाला, कोण घेतं इथे? त्यांना ते फार महत्त्वाचं वाटतं. मी म्हणतो तुम्ही माझे आंबे घेतात, मी तुम्हाला फ्री देतो. हे टेक्निक आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि हे शेतीमधून, म्हणून मी सांगतो तुम्ही किती करा. उद्या काय आज लक्षात घ्या, पूर्वी तो कॅमेरा होता, त्याला ती फिल्म टाकायची, ती कोडॅकची फिल्म गेली. आता मी दुसरे कॅमेरे आले, आता कटकट पाहिजे त्यावेळी किती वेळ काढतात, तुम्हाला पाहिजे तो घ्या, सगळं निघून झालं.
कालांतराने ही टेक्नॉलॉजी बदलत चालली. आज लक्झरी सुद्धा बदलली आहे. बघा खूप फरक पडलं. सॅमसंगचा पूर्वी असा फोन वापरायचे. मला सगळे म्हणाल सर कुलगुरू झालं तुम्हाला योग्य नाही, तुम्ही ॲपलचा फोन वापरा. म्हटलं ॲपलचा कशाला? नाही सर ॲपलला जरा स्टेटस आहे. स्टेटस म्हणजे नेमकं काय आहे? नाही म्हणतो सर स्टेटस आहे. आणि खरंच मी तेही बघितलं. जर मी जॅकेट बिकेट घालून गेलो नाही तर मला लाईनीत उभी करतात. आणि जॅकेट घालून गेल्यानंतर सांगितलं कुलगुरू आहे तर आधी लाईन म्हणून स्टेटस असतं. म्हटलं ठीक आहे. मी आपला घेतला फोन. खरं सांगतो बायकोच्याही आवाजात फरक पडला नाही. पूर्वी जसा ते सॅमसंगने ऐकायला यायचं तसंच बायकोचा आवाज अजूनही येतो. काही फरक पडले नाही. आणि ज्यांचा गोड येतो त्यांचा तसाच गोड येतो. आणि गोड आल्यानंतर पुढे अडचणी काय तेही कळून जातात. काही फरक पडत नाही. म्हणजे काय त्याच्यामुळे ते लक्झरीमध्ये फरक पडत गेला, विचारांमध्ये फरक पडत गेला, मूल्यांमध्ये फरक पडलेला नाही. आज लक्षात ठेवा, पैशाने तुम्हाला लक्झरी मिळते. ह्या वर्गाला मी सांगतो पैशाने समाधान मिळत नाही. घरी गेल्यानंतर तब्येत किती सुधारली, जेव्हा आई म्हणते वाढला पोरगा, ते सुख तुमच्या ॲपलच्या फोनला नाही. जाताना तासन तासावरती जो फोन येतो, म्हणजे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, तुम्हाला राग येतो आई वडिलांचा. अरे मगाशी सांगितलं नाही, आता पोचल्यानंतर उतरल्यावर फोन करतो, राग येतो. पण अशी आई वडील मिळणं याच्यासारखं सुख नाही. आणि ह्या सुखामध्ये तुम्ही आहात हे लक्षात घ्या. अजूनही तुम्हाला माहिती नाही आहे. जरा आई वडिलांचं वय 60चं 62चं झालं की तुम्हाला सगळ्यांना कळेल. सारखं सारखं एक गोष्ट 10 वेळा ऐकून घ्यायला लागते. माझ्या आईकडे मी गेलो की त्यावेळेला सारखी एकच, सोन्या तुझा भागता रे, एकच वाक्य असायचं. भागता म्हणजे पैशात तुझ्या पगारामध्ये पुरतो ना तुला पगार. मी फक्त हसायचो. म्हणजे एक असिस्टंट प्रोफेसर असताना जो प्रश्न ती विचारायची तोच प्रश्न ती 80व्या वर्षी विचारायची, तीच 85व्या वर्षी विचार. नाही मी तुका विचारतोय म्हणजे कसं, तुझी 2 पोरं पण असत ना, त्यांचं शिक्षण असत ना, मग तुझा भागता का? नाहीतर माझ्याकडे असं तुका देऊ काय? आणि निघताना ती पैसे द्यायची. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या सौगती येणार होती आज आली नाही, त्यांना विचारा येताना ती पैसे द्यायची आणि मी पैसे घ्यायचो. मला आल्यानंतर घेऊन तर तू पैसे का घेतलेत? म्हटलं आईने 500 रुपये दिलेले खूप असतात, तुला नाही कळणार. आई गेली, सोन्याचा म्हणजे तो सोन्या पण गेला आणि 500 रुपये गेला. तर तो विषय महत्त्वाचा नाही. तो बोलता बोलता तर शेतकरी, शिवाजी महाराजांनी जे सांगितलं शेतकऱ्याबद्दल, की शेतकरी हा लाभार्थी नाही आहे तर तो सत्तेतला भागीदार आहे. फार महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला एवढंच वाटतं, कारण साहेब बरोबर नाही की आम्ही लढतो म्हणून आम्ही राजकारणी पॉलिटिकल लीडर बनतात, आम्ही सगळं मॅनेज करतो नाही. हा शेतकरी हा महत्त्वाचा भागीदार आहे या सत्तेमध्ये. आणि संशोधन त्यावेळीपासून चाललं, ते प्रयोगशाळेसाठी नाही आहे, तर संशोधन लोकांच्या शेतावरती नेण्यासाठी. मला वाटतं मी खूपच बोललो आहे, कारण चेहरे थोडेसे थकलेले दिसत आहेत. आणि स्वाभाविक आहे म्हणजे एवढं बोलल्यानंतर, कारण आमचं एक शास्त्र आहे प्राध्यापकांचं, 30 मिनिटापेक्षा जास्त बोलू नये. 45 मिनिटं ठीक आहे, कारण मुलांना ते ऐकायला लागतं, जबरदस्ती असते, त्यांचा अटेंडन्स असतो. त्याच्याशिवाय त्या विचारांना काही पर्याय नसतो, ते ऐकत असतात. आणि कळलं काय म्हटल्यानंतर सगळे होय म्हणतात. मला ह्या अशा मुंडीवरून एक लक्षात आलं. मी एकदा परदेशी ट्रेनिंगला गेलेलो आणि एक मोठी संस्था आहे मेक्सिकोमध्ये, सिमिट म्हणून, त्याचा डायरेक्टर जनरल आलेला आणि तो काही शिकवत होता. तर मी हात वरती केला आणि मग त्यांना म्हटलं हे तुम्ही शिकवता हे चुकीचं आहे, हे जास्त हे करतो बपेक्षा. नाही नाही म्हणे बस करतो, मी तुम्हाला दाखवतो म्हणाला. आपण 4 कॉम्पोनंट करूया. म्हटलं धरा, जनरली 10 धरायला पाहिजेत. हो म्हणे 10 पाहिजे, पण 4मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. म्हटलं सांगा. 4 सांगितले तरी चालेल. सांगायला सुरुवात केली. 3 डायरेक्टर जनरल बसलेले होते निर्णय संस्थांचे. त्यात एक अमेरिकन होता, एक ऑस्ट्रेलियन होता आणि होता. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणाले माझं चुकलंय म्हणाले, गेली 20 वर्ष मी मुलांना चुकीचं शिकवतोय, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. मला त्याने विचारलं आर यू फ्रॉम इंडिया? म्हटलं असं मी केलं. म्हणे मी कसं ओळखलं माहिती आहे की? नाही, फक्त इंडियन्स आहेत ते होयला असे करतात, बाकी सगळे असे तरी करतात किंवा असे तरी. तसं त्यांनी आता मला होय केलं सगळ्यांनी. म्हणजे त्याच्यातनं काय अर्थ काढायचा तो तुमचा तुम्हाला. तर आपल्या सवय घरापासूनची सुरुवात आहे. आपण घरी असं म्हणजे आपण चेहरा बघूनच ठरवतो, कारण बरोबर ना, होय आहे की नाही, बरोबर नाही. म्हणजे तुम्हालाही अडचण नाही, मलाही नाही आहे, सगळ्यांना तेच बरोबर ना. आणि जे सांगत नाही त्यांची अडचण थोडी जास्त. म्हणजे राजानं सुद्धा कदाचित चुकलं नसेल ते, आपलं सोडून.
तर प्रशासन करताना शिवाजी महाराजांनी सांगितलं की माणुसकी जपली पाहिजे, माणुसकीसाठी प्रशासन आहे, आपण जनतेसाठी आहोत. आता सगळे सांगतात शिवाजी महाराजात पहिला नेता होता की आपण जनतेसाठी आहोत. शेतीमध्ये सस्टेनेबिलिटी मेंटेन केली पाहिजे, शेतीमध्ये शाश्वतता असली पाहिजे आणि नेतृत्वामध्ये नैतिकता असली पाहिजे. म्हणजेच काय, प्रशासनात मानवता, शेतीत शाश्वतता आणि नेतृत्वात नैतिकता, हे ज्या ठिकाणी आहे ते सगळ्यात समृद्ध राज्य. मला आज 50व्या याला बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भवानी, जय. धन्यवाद सर. दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय घनश्याम भावे सर यांनी अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. आणि मला असं वाटतं सर, तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की माझी अशी सवय आहे की एक जांभळी आली की आपल्याला कळतं की आता बास करायचं आहे.